नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन आहे आणि हो, मी पुन्हा आलो आहे एक नवीन खास रोमॅन्टिक स्टोरी घेऊन. तुम्ही मला मागच्या अनेक स्टोरीज मध्ये ओळखता. अनेक मुली, अनेक बायका मला रोज मेसेज करतात. कधी कधी मी त्यांच्याशी बोलतो, कधी कधी भेटतोय. पण जी स्टोरी आज मी सांगणार आहे ती वेगळी आहे. कारण यात फक्त दोघांचं प्रेम नव्हतं, तर होतं तिघांचं एक सुंदर, उबदार आणि पावसाळी प्रेम. ही घटना आहे उन्हाळ्याच्या सुट्टीतली. मी माझ्या इंस्टाग्रामवर रोमॅन्टिक स्टोरीज लिहित असतो. एक दिवस अगदी सकाळी सकाळी एक नोटिफिकेशन येत. एक अनोळखी मुलगी मेसेज करते. नाव होतं प्रिया. प्रियाने लिहिलं होतं, हाय. मी हलक्या स्वरात उत्तर दिलं, हाय. मग ती म्हणाली, आर्यन, तुझ्या स्टोरीज खूप छान असतात. मी रोज वाचते. मी म्हणाल, थँक्यू. पण तू कोण? तिने सांगितलं, मी तुझ्या स्टोरी वाचून खूप प्रभावित होते. खरं सांगू, आता आणि संध्याकाळी ही स्टोरी वाचून मी 3 वेळा रोमॅन्टिक झाली. 3 वेळा? हो. एखादी मुलगी एवढ्या खुल्लम खुल्ला हे सांगते तेव्हा मला जाणवलं यात काहीतरी गंभीर आहे. ती फक्त वाचतच नव्हती, ती जगतही होती त्या कथा. मी विचारलं, बरं तुला काय हवं? तिने तिने सरळ सांगितलं, तू भेटलास तर बरं होईल. माझं हलकं हसू आलं. ठीक आहे, भेटूया. तू कुठे आहेस? ती म्हणाली, तू कुठे आहेस? मी सांगितलं, सातारा, पुणे, बारामती या भागात राहतो. तिने उत्तर दिलं, वा, काय योगायोग आहे. मीही साताऱ्याची आहे, पण आता पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. वा. आकाशानेही काहीतरी लिहून ठेवलं होतं. वीकेंडला भेटायचं ठरलं. पण तिथेच थांबलं नाही. तिने सांगितलं की ती एकटी नाही, तिची एक मैत्रीण आहे, आशा. प्रिया म्हणाली, आम्ही दोघी खूप जवळ आहोत. एकमेकींना खूप प्रेम करतो. कधी भेटतो की एकमेकींसाठी वेळ काढतो. प्रेमाने बोलतो, मिठी मारतो. मी विचारलं, म्हणजे तुमची मैत्रीण खूप खास आहे का? तिने होकार दिला. पण आम्हाला एखाद्या छान मुलांसोबत प्रेमळ संवाद साधायचा आहे, म्हणून तुला मेसेज केला. त्या रात्री मी खूप वेळा विचार केला, किती धाडस आहे या मुलींमध्ये. स्वतःच्या भावना एवढे सरळ मानणं हे सोपं नाही. दुसऱ्या दिवशी प्रियाने फोटो पाठवले, फेस इमेजी लावून. पण तरीही दोघी सुंदर होत्या हे लपवून राहिलं नाही. प्रिया गोरा रंग, लांब केस, डोळ्यात एक देखणी चमक. आणि आशा थोडी लहान, गोड हसू, बोलक्या डोळ्यांसारखी. मी म्हणालो, खरंच भेटलो तर माझं नशीब. आम्ही वीकेंडला भेटायचं ठरवलं, पण माझं काही काम अडकलं. मग गुरुवारी ठरलं. प्रिया पुण्याहून साताऱ्याला आली. आशा तिथेच जवळच होती. मी शिरवळला एक सुंदर हॉटेल बुक केलं. बाल्कनीतून डोंगर दिसायचा. हॉटेलवाल्याने विचारलं, साहेब, सिंगल रूम? मी हसून म्हणालो, नाही, डबल बेडची हवी. त्या रात्री मी झोपलो नाही, कारण मनात हजारो प्रश्न होते. त्या खरोखर येतील का? मी त्यांना कसा हाताळू? सगळं व्यवस्थित होईल ना? गुरुवारी सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली, एक सुगंधी परफ्यूम लावला, निळा शर्ट आणि जीन्स, गाडीत बसला आणि निघालो. हॉटेलमध्ये पोहोचलो, रूम मध्ये फ्रेश झालो. बाल्कनीतून पाहिलं तर हलका पाऊस सुरू झाला होता. थंड वारा वाहत होता. वातावरण रोमॅन्टिक होण्यासाठी एकदम योग्य. मग फोन वाजला. प्रिया, आम्ही बस स्टँडवर आलो. रूम नंबर सांग. मी रूम नंबर सांगितलं. 5 मिनिटांनी टकटक दार उघडलं आणि समोर उभी होती प्रिया. पिवळ्या रंगाची सुंदर कुर्ती, हातात एक बॅग, पण तिच्यातलं खास आकर्षण होतं तिचा विश्वास, डोळ्यात एक चमक. तिने आत पाऊल ठेवलं. तिच्या सेंटचा सुगंध हळूहळू खोलीत पसरला. मी म्हणालो, या, खूप छान दिसताय. ती हसली. आशा येतेच आहे.
10 मिनिटांनी आशा आली. निळा ड्रेस, हातात एक बॅग. ती थोडी लाजत होती, पण तिच्या डोळ्यात उत्सुकता होती. दोघी आत आल्या आणि मग तो क्षण मी त्यांना बसायला सांगितलं. पावसाचा आवाज, थंड हवा आणि त्या दोघी. मला वाटलं हा क्षण थांबवावा. मी विचारलं, तुम्ही दोघी कशा जवळ आलात? प्रिया म्हणाली, कॉलेजमध्ये वेगवेगळे बॅच होते, पण एका सांस्कृतिक कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत बोललो तेव्हा जाणवलं की आम्ही एकमेकींसाठीच बनलो आहोत. आशाने तिचा हात हातात घेतला. त्या दोघी एकमेकींकडे बघत होत्या. त्यांच्यात शब्दांची गरज नव्हती. मी म्हणालो, तुम्ही आणलेल्या बॅगमध्येच काय आहे? प्रिया हसली. तिने बॅग उघडली. आतून 2 नवीन रेशमी लेन्सी नाईटीज काढल्या. एका गुलाबी रंगाची, एक निळ्या रंगाची. ती म्हणाली, आम्ही विचार केला की संध्याकाळ खास असावी म्हणून नवीन आणल्या. मला थोडा गहिरवला आला. एवढी तयारी करून कोणी भेटायला येतं का? नक्कीच त्या गंभीर होत्या. मी म्हणालो, तुम्ही दोघी एकमेकांशी प्रेमाने गप्पा मारा, हसा, मिठी मारा. मला तुमचं एकमेकींवरचं प्रेम बघायला आवडेल. त्यांनी हलकेच बाहेरचे कपडे बाजूला ठेवले. त्या फक्त त्या मऊ सुंदर नाईटीमध्ये होत्या. रेशमी कपडे पावसाच्या थंड वाऱ्यात हलत होते. प्रियांचे लांब केस खांद्यावर पसरलेले होते. आशांचे गाल गुलाबी झाले होते. मग त्यांनी एकमेकींना हळूच मिठी मारली. प्रियाने आशाच्या केसांना हात लावला. आशाने प्रियाच्या गालाला स्पर्श केला. त्या कुजबुजत होत्या, हसत होत्या, एकमेकींच्या डोळ्यात बघत होत्या. मी बाजूला बसून हे सगळं पाहत होतो. त्या दृश्यात काहीतरी निरागस होतं. प्रेमाचा तो प्रकार होता जो दिव्यासाठी नसतो, दिखाव्यासाठी नसतो, तो फक्त अनुभवण्यासाठी असतो. प्रिया म्हणाली, आशा, तू खूप खूप गोड दिसतेस. आशा हसली. तूही प्रिया. त्यांनी एकमेकींचे हात घट्ट धरले. मला वाटलं असं प्रेम जगात क्वचितच पाहायला मिळतं. थोड्या वेळाने मी हळूच उठलो. प्रियांच्या खांद्यावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. मी तिच्या केसांना हात लावला. तिच्या सेंटचा सुगंध मन भरून भरला. मी म्हणालो, प्रिया, तुझी ही हजेरी खूप सुंदर आहे. ती म्हणाली, मला सुरक्षित वाटतंय. मग आशाकडे वळलो. तिच्या नाईटीच्या पट्ट्याचा हलका स्पर्श केला. ती हसली. तिचा हातात हात घेतला. ती थरथरत होती, पण आनंदाने. आशा म्हणाली, असं कधी वाटलं नव्हतं, इतकं शांत. आम्ही तिघेही एकमेकांच्या जवळ बसलो, बोललो, हसलो, एकमेकांना स्पर्श केला. काहीही अयोग्य नव्हतं. सगळं सहज होत होतं, प्रेमळ होतं. मग आम्ही बाल्कनीत उभे राहिलो. पाऊस अजून सुरू होता. थंड वारा शहराला लागत होता. पावसाचा मातीचा सुगंध खोलीपर्यंत येत होता. प्रिया म्हणाली, हे क्षण कधी संपू नयेत. आशा माझा हात घट्ट धरून होती. ती म्हणाली, हे क्षण आठवणीत कायम राहील. ती म्हणाली, आम्ही कधी विचार केला नव्हता की अशी रोमॅन्टिक संध्याकाळी होईल. मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. एवढंच खरं प्रेम असतं. आम्ही बराच वेळ बाल्कनीत उभे राहिलो. मग खोलीत परतलो. चहा बनवला. 3 कप, 3 हसरे चेहरे. प्रिया म्हणाली, आम्हाला असा प्रेमळ आणि समजूतदार मुलगा मिळेल असं वाटलं नव्हतं. मी हसलो. आणि मला अशा 2 सुंदर मैत्रिणी मिळतील असं वाटलं नव्हतं. संध्याकाळ उशीर झाला. त्यांना निघायचं होतं. प्रियाने एक छोटं गिफ्ट माझ्या हातात ठेवलं. एक पुस्तक. ती म्हणाली, जेव्हा वाटेल तेव्हा मेसेज कर, आम्ही येऊ. आशा म्हणाली, आणि आमची आणखी एक मैत्रीण आहे. तिलाही तुझी स्टोरीज आवडतात. तिलाही भेटायचं आहे. मी हसलो. ठीक आहे, हळूहळू सगळ्यांना भेटू. दारात उभे राहिलो. पावसात त्या दोघी हात हलवत निघून गेल्या. मी बराच वेळ तिकडेच उभा राहिलो. पाऊस माझ्या चेहऱ्यावर येत होता, पण मला थंड वाटत नव्हतं, उलट उबदार वाटत होतं. मित्रांनो, ही फक्त एक रोमॅन्टिक स्टोरी नव्हती. यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. प्रेम म्हणजे
लैंगिकते पलीकडेही असतं. प्रेम म्हणजे सुरक्षितताही, समजूतदारपणा, एकमेकांच्या भावनांना आदर देणं. त्या मुलींना मला विश्वास दिला, मी त्यांना विश्वास दिला आणि त्या रात्रीचा उपचार मी कधीच विसरणार नाही. आणि हो, तुम्हालाही अशीच रोमॅन्टिक उपचार प्रेमाने भरलेली रात्र हवी असेल तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे कपडे घालून झोपतात ते फक्त झोपेसाठी नसतात, ते तुमच्या नात्यातील जवळीक उभारता आणि प्रेम टिकवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. सॉफ्ट कम्फर्टेबल रेशमी नाईटवेअर ते फक्त कपडे नसतात, ते तुमच्या मूडचा, तुमच्या रात्रीचा, तुमच्या नात्यांचा भाग असतात. आणि हो, ज्यांचं काही होत नाही त्यांनाही अशा नाईटीमध्ये पार्टनरला पाहिल्यावर फिलिंग यायला लागते, हे मी अनुभवलंय. तर मित्रांनो, अशा मनाला भिडणाऱ्या रोमॅन्टिक अनोख्या स्टोरीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेशन देतो. पुढची स्टोरी आणखी इंटरेस्टिंग आहे, आणखी रोमॅन्टिक आहे, ती चुकवू नका. धन्यवाद.